राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवणारी मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती अधिकृतरित्या जाहीर होताच सातपूर परिसरात मनसे व शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व मिठाई वाटप करत जल्लोष साजरा केला. युतीची घोषणा जितकी समर्थकांसाठी आनंददायी ठरली, तितकीच अनेक विरोधी राजकीय गटांसाठी धरकी भरवणारी ठरल्याचे चित्र दिसून आले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बुधवारी दुपारी 12 वाजता युतीची अधिकृत घोषणा केली. या घोषणेमुळे सातपूरसह संपूर्ण राज्यात मनसे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, तर विरोधी गोटात अस्वस्थतेची कुजबूज सुरू झाली आहे. दरम्यान मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली सातपूर कॉलनी परिसरात स्वागत रॅली काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. फटाके, गुलाल, युती जिंदाबादच्या घोषणांनी सातपूर परिसर दणाणून गेला. दरम्यान यावेळी एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना मनसे पदाधिकाऱ्यांनी ही युती झाल्याने बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले असून येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसेल अशा भावना व्यक्त केल्या. दोघे बंधू सोबत आले त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. आमचा आनंद गगनाला मावत नाहीये आणि ही काळाची गरज आहे. त्याच्यासाठी इथून पुढे ठाकरे ब्रँड हे राहणार. मी रेणुका विठ्ठल लहारे. आज जे काही आपले राजसाहेब आहे, माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब यांची जी युती झाली, यामुळे महाराष्ट्रात जी आनंदाची लाट पसरली आहे, त्या सर्व युतीचे आज मी महाराष्ट्रात स्वागत करते. आणि खरंच आम्ही सर्व एका सणाप्रमाणे आम्ही खरंच आम्हाला खूप आनंद झालेला आहे सर्व गोष्टीचा. जय महाराष्ट्र. भारताचं स्वप्न होतं, बाळासाहेबांचं स्वप्न होतं की शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापित करावी. आज तो सुवर्ण दिवस आलेला आहे. एक मनसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय तुमच्या भावना आहे? सर्वप्रथम सर्व नागरिकांना मानाचं जय महाराष्ट्र. आदरणीय सर्वांचे लाडके असे सर्वांचे श्रद्धास्थान आपले बाळासाहेब ठाकरे यांची खरी तर एक इच्छा होती की दोघी भावांनी एकत्र यावं आणि आज खऱ्या अर्थाने ती एकी झालेली आहे. मला असं वाटतं मराठी भाषेला ज्यांनी अभिजात दर्जा मिळवून दिलेला आहे असे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात हा आनंद उत्सव साजरा होत आहे. आणि तसंच पूर्ण महाराष्ट्रातल्या रणरागिणी ज्या आहेत सर्व मिळून आम्ही दोन्ही साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहू अशी मी तुम्हाला ग्वाही देते. एका शिवसैनिकाचं स्वप्न खरं झालंय, काय तुमच्या भावना आहे? आज खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे मराठी माणसाला खूप मोठा दिलासा भेटला. आणि माझ्या मते हे कायमस्वरूपी जर टिकलं तर नक्कीच काहीतरी महाराष्ट्राची प्रगती होईल हे मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचा बालेकिल्ला होता, त्यानंतर मनसेचा झाला, आता शिवसेनेने मनसे बालेकिल्ला म्हणणार. हो, नक्कीच ना. हो हो. सर्वप्रथम नमस्कार माझा. मनसे व शिवसेना यांची जी युती झालेली आहे त्यांना आम्हाला खरंच आभार मानते यांचे सर्वांचा. ते आम्हाला आनंद झालेला आहे जो युती झालेली आहे तो. आणि आता आम्ही जो बदल घडवणार आहे तो एकदम व्यवस्थित, म्हणजे सर्वप्रथम आम्हाला असं सांगण्यात आलं की सगळ्यांची युती झालेली मनसे आणि शिवसेनाची, तर आम्ही याच्यातून चांगल्यात चांगला सगळं घडवण्याचा प्रयत्न करू, घडवूनच आणू. आणि जो मनसे आणि शिवसेनेची युती झालेली ह्या दोघांचा गुलाब उधळल्याशिवाय राहणार नाही. आज अखंड महाराष्ट्राला नवी देशाला दिशा देणार आहे. आज एक दोन्ही बंधूंची युती झालेली आहे. आज तुम्ही फक्त महाराष्ट्राचा विचार करत असाल पण देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून देखील लोक
खुश होत आहे. तर या युतीचा आनंद आम्हाला सातपूरमध्ये अनेक कार्यकर्त्यांना लहानपासून मोठ्यापर्यंत म्हाताऱ्यापासून ते जवानपर्यंत सर्वांना हा आनंद झालेला आहे. आणि हा आनंद म्हणजे दिवाळी सारखा झालेला आहे. तर आज तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात आज ही दिवाळी झालेली आहे. तसेच खोके बोके पळून जातील, खोके बोके पळून जातील, हा खोके खोके संपून जातील. यात तो मग डायलॉग काय होता रे? हा खोके बोके संपून जातील आणि ठाकरे ब्रँड निवडून येतील, असं आम्ही एक ब्रीज वाक्य काढलेलं आहे. त्याकडनं महाराष्ट्रात गाजणार आहे. सक्रिय आहे, ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होती, आज तुमचा तो आनंद उत्सव आज तुम्ही साजरा करताय. मनसे शिवसेना आज युती शिक्कामोर्तब झालेला आहे. मनसैनिक म्हणून, सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमची काय भावना आहे? खर तर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाच्या अगोदरपासून आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. इथे सर्व शिवसेने म्हणजे मूळ शिवसेनेचे जो परिवार होता तो परिवार दोन भागात विभागला गेला होता. तो परिवार आज एकत्र झालेला आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे. हा जो आमच्या जो शिवसेना असेल, मनसे असेल, ही एक नेते बनवायची फॅक्टरी. अनेक नेते गेले सोडून आम्हाला, पण जे तळागाळाचा कार्यकर्ता आहे तो तसाच आहे. आणि याच्यातूनच आज आता परत तो ठाकरे ब्रँड जो करिश्मा दाखवणार आहे, याच्यातूनच परत नगरसेवक निवडून येतील, परत आमदार येतील, याच्यातूनच परत खासदार होतील. आणि ते आम्ही एक ब्रीद वाक्य काढले की खोके आणि बोके संपून जाणार आहे आणि फक्त ठाकरे ब्रँडच राहणार आहे. मार्केटमध्ये असा विषय चालू आहे की 40 आमदार आपले नगरसेवक होते मनसेचे, त्याच्यामधनं 39 निघून गेले, फक्त एकच सलीम शेख राहिले. त्याबद्दल काय म्हणणे तुमचं? खर तर सलीम मामा यांची निष्ठाबद्दल तर संशय नाहीच आहे. खरंच एक सच्चा मावळा कसा असतो हे सलीम मामा शेख यांच्याकडनं शिकावं. आणि 40 नगरसेवक होते हे कावळे होते, हे फक्त जिथे दाना भेटला तिथं ते वेचायला आले होते. तर मी तेच बोललो सुरुवातीला की जे एकनिष्ठ कार्यकर्ते, ठाकरे ब्रँड हा कार्यकर्त्यातून नेता घडवतो, पण हे बीजेपी वाले ते नेत्याला पाहून नेता. जसं आमच्या साहेबांनी सांगितले की एक कोरव पावण्याची टोळी सक्रिय झालेली आहे, त्यात 2 जणांची भर पडलेली आहे. त्याच प्रकारे ती भर पडलेली टोळीचाच आम्हाला नायनाट करायचा आहे. विचारणार नाही. मनसेची आणि शिवसेनेची युती झाली, आनंदोत्सव साजरा करताय, काय सांगणार? खर तर फक्त नाशिकमध्येच हा जल्लोष साजरा होत नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती झालेली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती का दोघं भावांनी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी एकत्र यावं. आणि मला वाटतं की बाळासाहेब यांची इच्छा आज आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे त्यांनी आज पूर्ण केलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जशी दिवाळी जशी साजरी करतो तशी दिवाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर महायुतीच्या इरादामध्ये ही शिवयुती तयार झालेली आहे, शिवयुती झालेली आहे. आणि खरं तर आपण जे बघितलं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील, या नगर परिषदेच्या निवडणुका असतील, ह्या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने ह्या निवडणुका लढवल्या, सर्वसामान्य जनता यांना नाव ठेवायला लागलेली आहे. खरं तर 12 वाजता आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी महायुतीच्या विरोधामध्ये शिवयुती ही जाहीर केलेली आहे. मला वाटतं महायुतीमुळं 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीये. आणि महायुतीच्या विरोधामध्ये संपूर्ण जनता येणाऱ्या नाशिक महानगरपालिका असेल, महाराष्ट्रातल्या अन्य महानगरपालिका असतील, या सर्व महानगरपालिकेमध्ये आदरणीय शिवसेना आणि महाराज निर्माणचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाहीये. मामा, दुसरीकडं शिवसेना आणि मनसेच्या पद्धतीकरणामध्ये काही चर्चा झाली का सीटांबाबतीत, की कुठं काय द्यायचे काय, अशी तुमच्या चर्चा झाली? खरं तर ही जी युती झाली आहे ही सीटांसाठी युती झालेली नाहीये. ही युती फक्त महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी. आणि हा जागेचा फॉर्म्युला नाहीये
कायम कायम सोबत राहण्याचा फॉर्म्युला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी. आणि कोणाला किती जागा, कोणाला मनसेला किती जागा आणि शिवसेनेला किती जागा या माध्यमातून आम्ही बघत नाही. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी ही युती झालेली आहे. प्रत्येक शिवसैनिक मनसैनिकांचं स्वप्न पूर्ण झालं. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती झाली, काय भावना आहे तुमच्या? सर्वात महत्वाचं जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं ते आज ह्या दोन्ही बंधूंनी जाणलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे हवं होतं ते त्यांनी आज युतीच्या माध्यमातून दिलं. आणि ह्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला न्याय मिळाल्यासारखं वाटतंय. आणि येत्या निवडणुकीमध्ये जे सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षच नको या महाराष्ट्रामध्ये हे जे पालुपद लावलंय याला कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी या दोन जणांचे, दोन मनसे आणि शिवसेनेची आघाडी झाली. या आघाडीला या वेळेला महाराष्ट्रीयन जनता भरघोस मताने निवडून देणार आहे आणि सत्ताधाऱ्यांना ही मोठी चपराक आहे. म्हणून आज जेव्हा युती झाली त्यावेळेपासून मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यापासून त्यांच्या आमदार खासदारांपासून सगळे टीका करताय. या टीकेलाच याचा अर्थ असा आहे जेव्हा जास्त लोकांना टीका सुचते या युतीबद्दल ते खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी घाबरलेली आहे की आता आपलं काय होणार. आणि त्या दृष्टीने त्यांनी आमच्या लोकांची पळवापळवी करायला सुरुवात केली होती. म्हणून काही गोष्टीने सीट आपण डिक्लेअर केल्याने तुम्ही जो मध्ये प्रश्न विचारला मामांनी बरोबर उत्तर दिलं का जे काय आहे ते आम्ही निवडणुकीत दाखवू. आणि निवडणुकीत त्यांना यांच्या पापाचा घडा भरलेला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना मनसे यावेळेला सत्तेवर येणार आणि आगामी विधानसभेत सुद्धा सत्तेवरच येणार एवढं बोलून मी थांबतो. आणि खऱ्या अर्थाने अनेक लोक तुमच्या पक्षाच्या संपर्कामध्ये, त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? नाही, इतर पक्षाच्या अनेक, पण खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देणार आहोत. पहिले जे खरोखर पहिल्यापासून झटत आले अशा लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. आयत्या बिळावर नागोबा कोणी होत असेल तर त्याला आमचा पक्ष थारा देणार नाही. पण राजकारणाच्या सिच्युएशन बदलत राहतात, रोज राजकारण बदलणार आहे. जोपर्यंत फॉर्म भरत नाही, माघार घेत नाही, तोपर्यंत काही सांगता येत नाही कोण कुठे कोण कुठे. परंतु आमच्या पक्षाची मनसेची भूमिका आहे तर ज्यांनी मनसेची असेल शिवसेनेची असेल ज्यांनी कधी खरोखर प्रामाणिकपणे पक्षाचं काम केले त्या कार्यकर्त्याला न्याय दिल्याशिवाय पक्ष संघटना शांत राहत नाही.